नमस्कार. राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर परत आपलं स्वागत आहे. पाहूया बातमी महत्त्वाची. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता, सेवानिवृत्तीनंतर दरमहा निश्चित रक्कम दिली जाईल, मानधन वाढ होईल अशी अनेक आश्वासने मंत्र्यांकडून मिळाली, पण त्याची पूर्तता झालेली नाही. केंद्र सरकारने चिमुकल्यांच्या घरी जाऊन आहार वाटप करण्याचा फतवा काढला आणि आहार देताना पालकांचे फोटो काढायचा, तोही फोटो अपलोड केल्यावर पालकांच्या मोबाईलवर आलेल्या OTP त्या संकेतस्थळावरून टाकण्याचे बंधन घालण्यात आले. त्यामुळे अंगणवाडी सेविका वैतागल्या असून त्या महाराष्ट्र सरकार लक्ष देत नसल्याचा निषेधार्थ अंगणवाडी कर्मचारी संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे. 15 जुलैला सोलापूर मोर्चा काढला जाणार आहे. दररोज सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना निवृत्तीनंतर अवघे 1 लाख रुपये एकरकमी मिळतात, तर दुसरी मदतनीस कर्मचाऱ्यांना 75,000 रुपये देण्याचा शासन निर्णय आहे. त्या रकमेत वाढ करून पेन्शन करण्याची मागणी अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांची आहे. विविध प्रश्नावर उत्तर राज्य कारभार आंदोलन त्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे अनेक सेविका राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर 15 जुलैच्या सोलापूर आणि अन्य तारखांना राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. सूर्यमणी गायकवाड, कार्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटना. अधिवेशनातील चर्चेमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे आणि जनतेचे लक्ष वेधले जाते. यामुळे त्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी काही त्यांच्या कामस्थिती सुधारण्यासाठी दबाव निर्माण होतो. अंगणवाडी ताईंना अनेक वेळा संप आणि आंदोलन करून आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचलेल्या आहेत. अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस यांच्या वेतन वाढ करण्याची मागणी प्रमुख आहे. सध्या त्यांना मिळणारे मानधन अत्यंत कमी असून ते वाढवून सेविकांसाठी 25,000 तर मदतनीससाठी 20,000 रुपये करण्याची मागणी आहे. रिटायर झालेल्या सेविकांना मदतनीसना पेन्शन महत्त्वाचा मुद्दा आहे. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.